हो मेरी उड़ गई रात की नींदें, जागी है कई उम्मीदें, मेरी उड़ गई रात की नींदें। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज शौर्यला खायचा होता बटाटा वडा. तर बटाटा वड्यासाठी मी बघा इथं त्याचं मिश्रण तयार करत होते. चणा पावडर म्हणजेच बेसन पीठ, आणि त्यामध्ये चिमूटभर हिंग आणि हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड केलं बघा त्यामध्ये. आणि शौर्यला वडा खायचा, कारण वडा संध्याकाळी का केला तर शौर्य म्हणत होता की मला वडा खायचा आहे पप्पा, बाहेरून वडा आणा मला. तर मी म्हटले नाही, कारण त्याचं एक्झाम चालू आहे. असं नाही की बाहेरचं खात नाही, कधीतरी खातो आम्ही बाहेरचं, बट त्याचे एक्झाम चालू आहे. आणि बाहेरचे वडे कसं त्याच तेलामध्ये सारखं ते तळतात, आणि मग त्यामुळे त्या तेलाने घसा पण बसतो, आपलाच बसतो मोठ्यांचा. तर शौर्य तर खूप लहान आहे. मग मी म्हटलं नको, एक्झाम चालू आहे, तर मग घरीच करते मी त्यासाठी वडा. तर मग शौर्य म्हटलं ठीक आहे मम्मी घरीच कर. आणि हे बघा त्यासाठी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतली होती मी. बटाट्याची चटणी करायची त्यासाठी. आणि बटाट्याची चटणी पण जास्त स्पायसी नाही करणार. ही मिरची खूप कमी तिखट आहे म्हणून तुम्हाला जास्त दिसत असेल, बट ती एकदम कमी तिखट आहे. आणि इकडे आपला बटाटे पूर्णपणे उकडलेले आहे. आणि बटाटा मी जास्त उकडत नाही, म्हणजे थोडंसं हे ठेवते त्यामध्ये, जास्त उकडत नाही. कारण जास्त उकडलं की मग तो वडा एकदम असा आपण तळायला टाकतो ना, तर तेव्हा तो असा त्यामध्ये तेल जास्त प्रमाणात हे होतं. तर म्हणून बटाटे जास्त उकडायचे नाही, कमी प्रमाणातच उकडायचे, जास्त कमी पण नाही, पण आपल्या ह्याच्यानुसार उकडायचे. आणि आता बघा इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. कारण मोहरीची टेस्ट सगळ्यांनाच आवडते, मला, शौर्यला आणि सचिनला. तर मग मी मोहरी गावाकडनं आणलेली आहे, ती मोहरी ॲड करत आहे. आणि इथे पुण्यामध्ये एकदम मोठी मोठी मोहरी मिळते, त्याला टेस्टही नसते, म्हणून मी गावाकडनंच आणत असते. छोटी छोटी मोहरी, त्याची टेस्ट छान असते बघा. आणि इथे आपलं आता मी ह्यामध्ये जी मिरचीची पेस्ट केलेली आहे ती ह्या तेलामध्ये ॲड करणार आहे. आणि छान अशी परतवून त्यामध्ये मग आपण बटाटा टाकणार आहोत आणि बटाट्याची चटणी तयार करणार आहोत. कसं मुलांना घरीच आपण वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातले तर मग ते बाहेरचं मागत नाही. हा ठीक आहे, कधीतरी महिन्यातून 2-3 वेळेस बाहेरचं खाऊन देणं योग्य आहे, पण सारखंच बाहेरचं म्हटलं की ते चांगलं नसतं. कारण कसे करता काय आपण आपल्याला बघूही देत नाही, आणि मग ते शरीरासाठी चांगलं नसतं, लहान मुलांसाठी तर नसतं. मी कधीतरी बाय चान्स शौर्यला बाहेरचं खायला देते, नाही तर असंच घरी वेगवेगळे पदार्थ त्याला करून, जे मला जमते ते मी करून घालत असते. आणि त्यालाही आवडतं माझ्या हातचं घरी केलेलं खायला. तर त्यासाठी आज बटाटा वड्याचा बेत होता. आणि त्यासोबत मी पाव पण खाणार नव्हतो आम्ही, त्याच्या पोळीसोबतच खाणार होतो बटाटा वडा आम्ही. कारण पावाने कधी कधी ॲसिडिटी पण होण्याची शक्यता असते, म्हणून पोळीसोबत जर खाल्ला ना वडा तर ॲसिडिटीचा पण प्रॉब्लेम होत नाही. असं कोण करतं पोळीसोबत बटाटा वडा, किंवा पावभाजी पोळीसोबत कोण खातं. आम्ही तर बटाटा वडा किंवा पावभाजी हे आम्ही घरच्या आपल्या पोळीसोबतच खातो. कधीतरी बाय चान्स बाहेरून पाव आणून मग त्याच्यासोबत खातो, पण शक्यतो आम्ही पोळीसोबतच खातो. तर असं कोण करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हेही सांगा. आणि शौर्यला बघायला तुम्हाला आवडतं का हे पण सांगा. कारण शौर्य खूप मध्ये करत असतो, बट गॅसच्या इथे किचनमध्ये मी जास्त त्याला येऊ देत नाही. मला भीती वाटते त्याला पोळायची वगैरे, कारण कसं तेल वगैरे उडतं, आपल्यालाच कधी पोळतं. तर तो लहान आहे म्हणून मी जास्त त्याला किचनमध्ये येऊ देत नाही. बट त्याचे पप्पा जर किचनमध्ये असतील ना तर तो येतोच.
म्हणणं असतं की पप्पाला तू किचनमध्ये येऊ देते, मग मला का नाही. तर पण आज सचिननी मोबाईल पकडला होता म्हणून शौर्य पण तिथे उभा होता. बघा आपली बटाट्याची चटणी ऑलमोस्ट रेडी आहे आणि छान वाटते बघा. आणि आता आपले बटाटे वडे पण रेडीच होणार आहेत. ही बटाट्याची चटणी आपल्याला 10-15 मिनटं ह्या कमी हीटवर ठेवायची आहे आणि ती पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. आणि परत ही आपण बटाट्याची चटणी आहे ती एकदम गरम आहे, तर ती फॅन खाली किंवा तुमच्या ह्याच्यानुसार एकदम थंड करायची आहे. जेव्हा आपण बटाटा वडा करणार आहोत एकदम ती थंड झाली पाहिजे आणि थंड झाल्याच्या नंतरच मग आपण बटाटा वडा करणार आहोत. तर तुम्ही मला नक्की सांगा. मी असाच इझी एकदम बटाटा वडा करते, तर त्यामध्ये जास्त काही ॲड करत नाही. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसा करतात म्हणून. मी तर असाच एकदम इझिली करते आणि खायला पण छान लागतो. एकदम छान टेस्ट एकदम छान झाली होती. आणि आज आमचा संडेचा बेत बघा असा होता. आणि शौर्यचे एक्झाम चालू असल्यामुळे जास्त काही रील्स इंस्टावर पण शूट करायला जमत नाही, कारण त्याचा अभ्यास पण असतो ना मग, आणि लर्न करून पण घ्यायचं असतं त्याचं, म्हणून त्याचं चालू असतं. आणि हे मी जस्ट करत होते वडापाव, तर म्हटलं करा शूट तुम्ही. आणि इथे बघा आपली बटाट्याची चटणी एकदम थंड झालेली आहे आणि असे छोटे छोटे गोळे करून आणि थोडेसे असे त्याला म्हणजे गोल गोल करून छान असे करायचे बघा. आणि एकदम कमी तेल टाकलं होतं तरी पण बघा कसं असं ऑइली वाटतं, कारण बटाट्याच्या चटणीला नंतर तेल सुटतं. आणि हे बघा आपले ते मिश्रण केलेलं एकदम रेडी आहे. आणि इथे आता आपला वडा रेडीच आहे. वरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा बघा आपला वडा रेडी आहे. तर छान असा वडा रेडी आहे आपला. आणि कुणाकुणाला वडापाव खायला आवडतो हे मला नक्की सांगा. आम्हाला तर वडा खायला खूप आवडतो, बट तो घरचा करूनच खातो आम्ही, बाहेरचा कधीतरी खातो. आणि हे बघा आपला इकडे वडा रेडी आहे. आणि बघा आता आम्ही ते जेवायला घेतलं होतं, तर असे छान असे वडे रेडी आहेत आपले. आणि या सगळे वडा खायला छान, टेस्ट पण छान झाली होती आणि दिसायला पण छान झाले होते. आणि इकडे सकाळी मॉर्निंग शौर्य रेडी होता, त्याचा टिफिन मी आज टिफिनला त्याला सँडविच दिलं होतं आणि सचिन त्याला घेऊन चालले होते. सकाळी 8:30ला त्याची एक्झाम होती आणि 12ला तो घरी येणार होता, त्यामुळे आज एकच टिफिन होता. तर बाय, असाच एक नवीन ब्लॉग घेऊन भेटू.